राज्यात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर खरीप हंगामाच्या तयारीला वेग आलाय। बियाणं आणि खतांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असून अकोला जिल्ह्यातील अकोट शहरासह तालुक्यात युरिया आणि डीएपी खतासाठी मोठी गर्दी होताना दिसते। खतांचा पुरेसा साठा उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी मध्यरात्रीपासून कृषी सेवा केंद्रासमोर रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मी हार्ट अटॅकचा माणूस आहो। मी या कृषी सेवा केंद्रावर मी यांना 3च बॅगा मागित आहो, पण तरी हे हकालपट्टी करत आहेत आमची। आम्ही किती वेळा जागरण करा, आता दिवसाचे 11 वाजले, पोटात काही नाही। हे आता हे नाश्ता करायला लावतात, हे त्या कोणाला चालते कोणाला नाही चालत। मी मला 89 नंबर आहे। 100 नाही, कुपन नाही भेटला अजून। हे 80 झाले म्हणतात, झाले कुपन। पहिले बाहेर 10 बाहेर कबूल केलं, आता म्हणतात 20 बाहेर कबूल केलं। 3:30 वाजतापासून आलो साहेब, नंबर नाही लागला। 3 दिवस झाले वापस चाललो। 5-5 पोते देऊन राहिले, घरी 3 देतो म्हणतात, घरी 2 देतो म्हणतात। बाकीचे कुपन कुठे गेले? 100 कुपन होते, 80 लोकांना कुपन दिले, 20 कुठे गेले? आणले नाही, इकून राहिले। आम्ही 2:30 वाजतापासून गेला। मोठ्या कास्तवाले 50-50 पोते देऊन आले, आम्हाला काहीच नाही साहेब।